लाडकी बहीण योजना अतिशय आनंदाची बातमी आहे। आज मी आदेश दिला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 21 रुपये वाटप सुरू करा। 12 जिल्ह्यांची यादी मंजूर झालेली आहे। सोबत 3780 कोटी रुपये जे आहे ते लाडक्या बहिणींसाठी मंजूर झालेले आहेत। फेब्रुवारीचा हप्ता गोड बातमी आहे। धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे। आज लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 वाजल्यापासून पुढे मेसेज येणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा मेसेज आपल्याला पाहायला मिळणार आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः काही महत्त्वाचे अपडेट्स दिलेले आहेत। आपण ते अपडेट्स सुद्धा जाणून घेणार आहोत। सोबत आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। आनंदाची बातमी दिलेली आहे। त्यांनी लाडक्या बहिणींना एकदम आता खुश करून टाकलेला आहे, कारण त्यांचा भाऊ शेवटी त्यांच्या भावाने ते करून दाखवलेलं आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो आता वाटप सुरू करा। मी आदेश दिलेला आहे। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडणार। बँकेला तातडीचे आदेश हे दिले गेलेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी होळीची वाढणार गोडी। होळीसाठी लाडक्या बहिणींना मिळणार साडी आणि सोबतच लाडक्या बहिणींचा अजून गोडवा वाढणार आहे होळीसाठी, तो म्हणजे आनंदाचा शिधा सणात गोडवा वाढवणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता यायला हवा, आपल्याला साडी यायला हवी, आपल्याला गॅस सिलेंडरचे पैसे यायला हवे, आपल्याला जे मागचे पैसे आहेत ते यायला हवेत, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। आपल्या लाडक्या बहिणींना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। बघा, सर्व बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार। शिंदेंनी दिले 8व्या हप्त्यांचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला माहिती आहे की किती लोकप्रिय आपले हे नेते आहेत आणि यांनी भरपूर काही केलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी, तर त्यांनी आता आदेश दिलेले आहेत। सोबतच बघा, काही महत्त्वाची 6 कारणं आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला आता हे मिळणार नाही, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। ते काय असणार आपण बघणार आहोत। सोबत ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना खूप आनंदाची बातमी म्हणजे 12,000 रुपये आता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती येणार आहेत। तर हे 12,000 कसे मिळणार, तुम्हाला 1500 मिळणार का 2100, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। कोणते ते जिल्हे आहेत जिथून मंजूर झालेले आहेत, कारण मोजके जिल्हे पहिल्यांदा मंजूर झालेले आहेत आणि मोजक्याच बँकेमध्ये हे पैसे पडणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींसाठी साडी वाटप कार्यक्रम हा होळीसाठी होणार आहे। त्यासाठी आनंदाचा शिधा सुद्धा मिळणार आहे। काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काही क्षणात सुद्धा मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे योजनेसंदर्भात अदिती तटकरे मॅडम यांनी महत्त्वाच्या काही अपडेट्स दिलेल्या आहेत। महत्त्वाच्या अपडेट्स अशा आहेत ज्या लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे आहेत। जर तुम्हाला इथून पुढचे सगळे जे हप्ते आहेत, म्हणजे पुढे जे आताची 4-5 वर्षाची योजना चालू आहे, याची जर तुम्हाला सतत हे पैसे पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। कारण एकदा जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला आणि त्यानंतर जर तुम्हाला पुढचे पैसे पाहिजे असतील तर ते 100% तुम्हाला येणार आहेत। काही मोजकेच काम करायचे आहेत, 3 ते 4 महत्त्वाचे कामं करायचे आहेत आणि ते केल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी ही योजना सुरू राहणार आहे। आता ते तुम्ही म्हणाल जिल्हे कोणते, लक्षात घ्या, जिल्हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे। डिटेलमध्ये आपण सगळे कोणते जिल्हे आहेत, ते जिल्हे काय आहेत ते सगळे पाहणार आहोत, कारण खूप मजेदार यादी आलेली आहे यावेळेस खूप महत्त्वाचे जिल्हे आता इथं कव्हर केलेले आहेत आधी। सोबतच जे काही लाडके बहिणी आहेत ज्यांना अजूनही हप्ता मिळणार त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। शेवटी काय आहे, जर काही लाडक्या बहिणींनी अजूनही फॉर्म भरलेला नाही तर त्या लाडक्या बहिणींनी स्वतः आता फॉर्म भरा। कारण बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत। तुम्ही आपली यूट्यूब फॅमिली म्हणून सांगतोय, भरपूर फॉर्म भरले नसेल तर पटकन भरून घ्या। तुमच्या घरात जर 2 मुली असतील तर त्या 2 मुलींना सुद्धा आता लाडक्या बहिणींना जसं पैसे मिळतात तसे लाडक्या मुलींना आता 1,01,000 रुपये प्रत्येक मुलीला मिळणार आहे। जर समजा तुमच्या घरात 2 मुली असतील तर दोन्ही मुलींना 2,02,000 रुपये असे एवढी रक्कम हे राज्य सरकारकडून मिळणार आहे। तर तुम्ही अजून जर त्याचा फॉर्म भरला नसेल तर तो फॉर्म भरून घ्या। तो फॉर्म तुम्हाला मिळतो आहे अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेबद्दल तुम्ही सांगा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। तुम्हाला जे काही असेल ते सगळं होणार आहे। आता बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी काही महत्त्वाचे अपडेट्स हे दिलेले आहेत। लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे नियम समजावून सांगितले आहेत की तुम्हाला काय करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे पुढचे हप्ते आहेत ते येत राहतील आणि तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे, बँकेत जाऊन काय सबमिट करायचं आहे, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फक्त एकच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण पाहिलात तर 100% तुम्हाला तिथं ह्याचा फायदा होणार आहे। आपल्या लाडक्या ज्या बहिणी असतील, ज्या मावश्या असतील, हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या मोबाईलवरती सुद्धा लवकरात लवकर पैसेचा मेसेज येणार आहे। परंतु तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती, कारण ज्यांना वाटतं की आपल्याला मावशीला, आत्याला, बहिणीला पैसे यायला हवेत तर त्यांनी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणाला आत्तापर्यंत पैसे आले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण ज्यांना नाही आले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे एकदमच तुमच्या खात्यावरती आता 12,000 रुपये येणार आहेत। डायरेक्ट 12,000 रुपये 8 हप्त्याचे। आता खरं तर बैठकीमध्ये असा निर्णय झाला आहे की फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपयेच देणार।
कोणाकोणाला वाटतं 21 रुपये द्यायला पाहिजे, कारण मला स्वतःला वाटते की फेब्रुवारीपासूनच 21 रुपये हप्ता हा द्यायलाच पाहिजे. तुम्हाला वाटत असेल तर फेब्रुवारीचा हप्ता द्यायला पाहिजे असं लिहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती असं लिहा. सगळ्यात महत्त्वाचं 3 कामं जे करायचे आहेत ते तुम्हाला आता सांगतोय. पहिलं काम जे करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं, कुठलंही काम करू नका, पहिलं हे 3 काम करा. पहिली गोष्ट, तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्डवरती जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो चालूचा मोबाईल नंबर द्या, कारण जर तुम्ही चालूचा मोबाईल नंबर नाही दिला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज हा येणार नाही, कारण बँकेमध्ये तुमचा जो नंबर आहे तो चुकीचा असल्यामुळं बँक तुम्हाला पैसे पाठवू शकत नाही. कारण आधार कार्डलाच ही बँक लिंक असते आणि आधार कार्डला जर तुमचा मोबाईल नंबर दुसराच असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तसंच जर तुमचं पोस्टाचं खातं असेल, पोस्टाच्या खात्यातसुद्धा तुमचा आत्ताचा जो वापरतो आहात तोच मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे. पहिलं काम तुम्हाला हे केलं. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, दुसरं काम म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचं जे नाव आहे, आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव, आधार कार्डवरचं नाव आणि पोस्टातलं नाव, हे दोन्ही नावं एकत्र सेम करून घ्यायचे आहेत. वेगळं नाव असेल, वेगळं जन्मतारीख असेल, तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत, कारण बँक व्हेरीफाय करत आहे की कोणाकोणाचं सेम नाव आहे बँकेत आणि आधार कार्डवरती. जर वेगवेगळं नाव असेल तर बँक तिथं तुम्हाला पैसे पाठवू शकत नाही. पहिलं हे 2 काम करायचे आहेत आणि बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड सबमिट करायचं, तुमचा अपडेटेड मोबाईल नंबरसुद्धा तिथं जमा करायचा. सोबतच आता एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं रेशन कार्ड अपडेट करून घ्या. बघा, ज्यांचं रेशन कार्डची KYC झालेलं नसेल त्यांना कोणत्याही योजनेचा आता लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे रेशन कार्डचं पहिलं काम तुम्हाला करून घेणं खूप गरजेचं आहे. रेशन कार्ड कुठं अपडेट करायचं आहे, रेशन दुकानात जायचं आहे, सहकुटुंब सहपरिवार. तुमचं जाताना तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे, जेणेकरून ते सगळेजण तुमचं काय करतात, अंगठा आणि डोळे स्कॅन करून घेतात आणि तुमचं व्हेरिफिकेशन करतात की हो, ही सदर व्यक्ती या योजनेचा म्हणजे ह्यांचा एक कुटुंबाचा एक भाग आहे, एक सदस्य आहे. तर हे तुम्हाला काम करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे जमा होणार. बघा, SBI, त्यानंतरच येस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ICICI, ॲक्सिस बँक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप आहे ते सुरू केलं. कारण तातडीचे आदेश बँकेंना आता आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीचे आदेश बँकेंना दिलेले आहेत की पटकन आपले जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते सुरू करा. कारण आता हा जो महिना आहे तो हा महिना छोटा आहे, 28 दिवसांचा महिना आहे. त्यामुळे आता वाटप करा. कारण काय होते, गेल्या महिन्यातसुद्धा 10 दिवस हे वाटप चालू झालं. त्यामुळे हे सुद्धा आता 10 दिवस वाटप सुरू करायचं आहे. पटकन जे आहे ते सगळ्या लाडक्या बहिणी या योजनेअंतर्गत जे आहेत त्यांना पटकन पैसे वाटप करायचे. सोबतच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत. आणि आनंदाचा शिधा याच लाडक्या बहिणींना मिळणार ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड अपडेट असेल, ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डवरती नाव असेल, अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे आणि आनंदाचा शिधा प्लस साडी ही तिन्ही गोष्टी तेव्हाच मिळणार जेव्हा तुमचं रेशन कार्ड क्लिअर असेल. त्यामुळं रेशन कार्डची मुदत 1 ते 2 दिवस राहिलेली आहे. कृपया करून रेशन कार्ड अपडेट करून घ्या, नाहीतर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे येणार नाहीत. आणि सोबतच गॅसची KYC सुद्धा करायला विसरू नका. महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. तुम्हाला जर चॅनलचं नाव माहीत नसेल तर हे नाव बघा. हा आपला चॅनल आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर. हे पिवळं चिन्ह आपलं आहे, याला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.